नमस्कार मित्रांनो, मी रोशन बावणे. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्यासाठी अतिशय एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे HSRP नंबर प्लेट आता सर्व वाहनधारकांना बंधनकारक आहे आणि याची काहीच थोडे दिवस आता शिल्लक राहिलेले आहे. तरी तुम्ही अजूनपर्यंत जर तुमच्या वाहनांना टू व्हीलर असो वा फोर व्हीलर असो, जर तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर तुमच्यावर आता दंड होऊ शकतो. त्यासाठी HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला जे काही अपॉइंटमेंट घ्यावी लागते ती ऑनलाईन कशी बुक करायची ती तुम्ही आता स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरती जे काही चालान आहे ते भरून तुम्ही बुक करू शकता. तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की नेमकं मोबाईलवरती आपण स्वतः अपॉइंटमेंट कशी बुक करता येईल. चला तर मित्रांनो, बघूया सविस्तरपणे HSRP नंबर प्लेट बुकिंग करण्याची प्रोसेस. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर HSRP नंबर प्लेट असं सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला जे काही पहिली वेबसाईट शो होईल त्याच्यावरती आता क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस आता शो होईल. याच्यावरून तुम्हाला तुमचं जे काही MH आहे म्हणजे तुमचं जिल्हा असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या. तुमच्या गाडीवर जो नंबर आहे MH किती आहे, 40 आहे, 31 आहे, त्यानुसार आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता खालती स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला जे काही HSRP अपॉइंटमेंट बुक घ्यायची आपल्याला नंबर प्लेटची ते 5 प्रोसेस आहे. त्यामधून पहिलं जे काही अप्लाय HSRP नंबर त्याच्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर विचारलेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा जे काही MH 40 म्हणजे गाडीचा जो काही नंबर असेल तो इथे इंटर करून घ्या. तुमचं MH 40 असेल किंवा MH 31 असेल, जे काही असेल ते इथे सविस्तरपणे इंटर करा. इंटर केल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे तो म्हणजे चेसिस नंबर विचारला आहे. चेसिस नंबरमध्ये तुम्हाला शेवटचे 5 डिजिट इथे इंटर करायचे आहे. म्हणजे जो काही लास्टचे 5 अंक आहे तेच फक्त इथं इंटर करून घ्या. त्यानंतर इंजन नंबर विचारला. इंजन नंबरचे सुद्धा तुम्हाला शेवटचे जे काही 5 डिजिट आहेत तेच इथे इंटर करायचे आहे. ते इथे इंटर करून घ्या. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारलेला आहे. तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल ज्याच्यावरती OTP जाणार आहे तो नंबर तुम्हाला इथे इंटर करायचा आहे. तो व्हॅलिड असायला हवा म्हणजे त्याच्यावरती OTP जाणार आहे. आता ते इंटर झाला, व्हॅलिडवरती क्लिक करा. व्हॅलिड झाल्यानंतर तुम्हाला व्हेइकल डिटेल इथे शो होईल. त्यानंतर तुमचं व्हेइकल क्लास सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तुमचं मोटरसायकल आहे किंवा स्कूटर आहे. स्कूटर असेल तर स्कूटरचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि मोटरसायकल असेल तर मोटरचा ऑप्शन सिलेक्ट करा. इथे हे टू व्हीलरचं आपण भरत आहोत त्यामुळे इथे हे डिटेल्स शो झालेले आहे. त्यानंतर व्हेइकल मॉडेल कोणता आहे, तुमचं जे काही मॉडेल असेल म्हणजे तुमचं वाहनाचं जे काही नाव असेल ते इथे तुम्हाला फिल करायचं आहे. हे आपण टू व्हीलरसाठी बघत आहोत. फोर व्हीलरचं पण सेम प्रोसेस आहे, फक्त तुम्हाला तिथे फोर व्हीलर टाईपमध्ये सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिटेल शो होईल. रजिस्ट्रेशन डेट म्हणजे मॉडेल कधीचा कोणत्या इयरचा आहे ते शो होईल. इथे बघून घ्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला व्हेइकल डिटेल शो होईल. एकदा कन्फर्म करून घ्या तुमचं MH बरोबर आहे किंवा नाही आणि नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस ही करायची आहे. आता नेक्स्ट करून घ्या. आता ऑनरशिप इन्फॉर्मेशन आपल्याला इथे फिल करायचं आहे. ज्याच्या नावावर RC असेल, ज्याच्या नावावर गाडी असेल त्याचं नाव इथे तुम्ही फिल करून घ्या. फर्स्ट नेम म्हणजे फर्स्ट नेम फिल करा आणि लास्ट नेम म्हणजे सरनेम फिल करा. तुमचं जे काही लास्ट नेम असेल ते इथे फिल करून घ्या. म्हणजे ज्यांच्या नावावर RC डिटेल आहेत त्याप्रमाणे बघून बरोबर फिल करा. आणि इथे तुम्हाला ईमेल ID सुद्धा एंटर करायचे आहे. जे व्हॅलिड असायला हवी, चालू असायला हवी ते इथे ईमेल ID फिल करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला मेलसुद्धा येणार आहे हा फॉर्म फिलअप झाल्यानंतर. आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला फिटमेंट टाईप इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमचं ॲक्शन म्हणजे जे काही फिटमेंट टाईप दाखवला आहे राईट साईडला त्याच्यावरती क्लिक करा. आता इथून तुमचं सिटी सिलेक्ट करा. तुम्ही ज्या एरियात राहत असाल, ज्या शहरात राहत असाल ते इथे सिलेक्ट करून घ्या. आता मी इथे माझं सिलेक्ट करतो, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं शहराचं नाव इथे सर्च करा आणि सिलेक्ट करा. त्यानंतर अपॉइंटमेंट टाईपमध्ये तुम्हाला जे काही ऑप्शन देण्यात आलेलं आहे म्हणजे तुमचं डीलरचं ऑप्शन इथे दिसत असेल. डीलर लोकेशन तुमच्या सिटीमध्ये जर अवेलेबल असेल तर असे ऑप्शन दिसणार आहे. आता तुम्हाला इथे पेमेंट विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही साधी प्लेट बसवायची असेल म्हणजे त्यासाठी तुम्हाला फक्त ₹531 चालान लागेल. जर तुम्हाला प्रोटेक्शनसोबत जर बसवायची असेल त्याच्या ₹49 एक्स्ट्रा चार्ज लागेल. त्यासाठी तुम्हाला टोटल अमाऊंट ते येणार आहे ₹580. परंतु तुम्ही तुमच्यानुसार ते अवॉइडसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊसुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्ही लेफ्ट साईडला जो खालतून ब्ल्यूवाला जो बॉक्स दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला जर हवी असेल तर क्लिक करा, नसेल तर तुम्ही ते ऑफ करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त ₹531 चालान भरूनसुद्धा आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. आता नेक्स्टवरती क्लिक करा. मी इथे प्रोटेक्शन सगळं जे नंबर प्लेट हवी आहे तेच इथे सिलेक्ट केलं आहे, त्यामुळे मी ₹580 इथे आलेलं आहे.
आता तुम्हाला सिलेक्ट फिटमेंट सेंटर तुमच्या नियर बाय जे काही सेंटर असते तुमच्या जिल्ह्यामध्ये ते इथे सिलेक्ट करा. आता डेट सिलेक्ट करा. अगोदर जे अवेलेबल असेल तुम्हाला इथे दाखवेल कोणत्या मंथची डेट अवेलेबल आहे. डिसेंबरची मी सिलेक्ट केली. आता माझ्या एरियानुसार तुमच्या एरियात जो काही अवेलेबल असेल सेंटर ते सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डेट शो होईल. डेट जे रेडमध्ये दाखवण्यात आलेलं आहे ते पूर्ण डेट बुक झालेलं आहे आणि जे ग्रीनमध्ये दाखवण्यात आलं आहे ते अवेलेबल आहे असा याचा अर्थ आहे. आता इथे माझ्या सेंटरला जे काही माझ्या नियर बाय सेंटर आहे तिथे फक्त 2 डेट अवेलेबल आहे. त्यापैकी मी एक डेट सिलेक्ट केली. आता टायमिंग सुद्धा तुम्हाला स्लॉट बुक करायचा आहे. म्हणजे टायमिंगसुद्धा याच्यामधून सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला जो काही परवडेल त्यानुसार टायमिंग इथे सिलेक्ट करून घ्या आणि कन्फर्मवरती क्लिक करा. आता कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला एकदा कन्फर्म करावं लागेल. म्हणजे तुम्हाला याच्यानंतर कोणती एडिट करता येणार नाही. अगोदर तुमचं वॉर्नर जे काही आहे ते सर्व चेक करून घ्या आणि नेक्स्ट व्हेरीफाय. आता तुम्हाला OTP इथे व्हेरीफाय करायचा आहे. OTP गेलेला आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केला आहे त्याच्यावरती OTP गेलेला आहे. तो OTP इथे तुम्हाला फिल करून घ्या आणि फिल केल्यानंतर तुम्हाला समोरची प्रोसेस ही करायची आहे. आता माझ्या इथे OTP आलेला आहे. सेम त्याप्रमाणे मी इथे फिल करून घेतो. OTP फिल झाला. आता व्हेरीफाय OTPवर क्लिक करा. आता हे बघा तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आता शो होत आहे. ऑर्डर समरी इथे दाखवण्यात आलेलं आहे आणि पेमेंट तुम्हाला चार्जेस किती लागले काय लागले ते टोटल इथे दाखवण्यात आलं आहे. पे नाववर क्लिक करा आणि पेमेंट कंप्लीट करून घ्या. तुम्ही पेमेंट हे इथे पेमेंटचे अनेक पर्याय देण्यात आलेले आहे. तुम्ही UPIद्वारे सुद्धा करू शकता किंवा कार्ड पेमेंट असेल तर कार्ड पेमेंटसुद्धा करू शकता. मी इथे UPI बेस्ट आहे. UPIनुसार पेमेंट करता. तुम्हीसुद्धा त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ते निवड करू शकता. तुम्हाला काय बेस्ट जाते ते. इथे UPIद्वारे बेस्ट राहील. UPI सिलेक्ट करा आणि Google Peने पेमेंट करून घ्या. आता मी इथे माझं पेमेंट हे कंप्लीट करत आहे. पेमेंट झालेलं आहे. आता तुम्हाला पेमेंट स्लिप अशी शो होईल. आता ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या माहितीसाठी ते तुमच्याजवळ असू द्या. जेव्हा तुम्ही नंबर प्लेट लावायला जाणार ज्या दिवशी तेव्हा तुम्हाला हे डिटेल मागितलं जाते किंवा मेसेज जरी दाखवला तरी तुमचं काम होऊन जाते. परंतु तुमच्या जवळ हे असू द्या. डाउनलोडवरती क्लिक करा आणि ते डाउनलोड करून सेव्ह फाईलमध्ये असू द्या. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरती HSRP नंबर प्लेटची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि ते तुम्ही जर अजूनपर्यंत केले नसेल तर लवकरात लवकर हे प्रोसेस पूर्ण पाहून करून घ्या. तुमची लास्ट डेट आहे HSRP नंबर प्लेट बुक करण्याची हे 31 डिसेंबर हे लास्ट डेट आहे. त्याच्या आत तुम्हाला तुमची नंबर प्लेटची अपॉइंटमेंट बुकिंग करावी लागेल. त्यानंतर तुमच्यावर जर तुम्ही ते HSRP नंबर प्लेट लावली नाही तर दंड आकारण्यात येणार. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरती फक्त 5 मिनिटामध्ये तुम्ही आपलं अपॉइंटमेंट बुक करू शकता. ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही ज्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.